जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तु मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तु रहस्य या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मंडळी, आपला आजचा विषय आहे विदिशा वास्तू म्हणजे काय। आता जे काही वास्तुतज्ञ आहेत किंवा ज्यांचा वास्तुविषयक अभ्यास आहे त्यांना विदिशा वास्तू म्हणजे काय हे तुम्हाला त्या लोकांना नक्कीच कळेल, पण तुम्ही जे काही मंडळी आहेत त्यांना विदिशा वास्तू म्हणजे काय हे पहिलं मी तुम्हाला समजवण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। मंडळी, आपण एखाद्या घरामध्ये गेलो तर त्या घराच्या ब्रह्मस्थानी म्हणजे सेंटर पॉइंटला आपण उभं राहायचं आणि हे जे कंपास आहे कंपास तिथे लावायचं। आपल्याला कंपास तिथे आपण ठेवल्यानंतर आपल्याला कळतं की कंपास हे नेहमी उत्तर दक्षिण दिशा आपल्याला दाखवतं, म्हणजे जे लाल टोके हे नेहमी उत्तरेकडे असतात आणि कंपास हे 0 डिग्री पासून 360 डिग्री पर्यंत हे फिरतो। जर तुमची परफेक्ट वास्तू असेल तर ती जे कंपास आहे ते बरोबर उत्तर दक्षिण तुम्हाला ती सुई दाखवेल, परंतु जर एखादी वास्तू जर विदिशा असेल म्हणजे ती जी कंपासामधली जी सुई आहे ती एकतर वर दाखवली जाते किंवा खाली दाखवली जाते, म्हणजे 21.5 अंशांनी वर किंवा कधी कधी 35-40 अशी वर दाखवली जाते किंवा तेवढीच 21.5 किंवा 40 अंकाने खाली दाखवली जाते। त्याला विदिशा वास्तू असे म्हणतात। मंडळी, ह्या विदिशा वास्तू आपण त्या वास्तू घेतल्यानंतर आपण किती आदळआपट केली तरी ती वास्तू आपल्याला लाभदायक ठरत नाहीये, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात। परंतु कधी कधी काय म्हणते का मंडळी, सगळे सोंग करता येतात पण पैसे सोंग करता येत नाही। ती जी वास्तू आपण निवडतो ती कधी कधी भौगोलिक दृष्ट्या आपल्याला फार जवळची वाटते, म्हणजे स्टेशनच्या जवळ आहे, बाजार जवळ आहे, शाळा जवळ आहे, कॉलेज जवळ आहे, या गोष्टी जवळ असल्या कारणाने आणि आपलं बजेट ह्या सगळ्या गोष्टीमुळे ती वास्तू आपल्याला घ्यायला लागते। पण मंडळी, विदिशा वास्तूचे जसे तोटे आहेत पण त्याच्यामध्ये काही आपला मार्ग पण आहे। जर विदिशा वास्तू असेल तर आपल्याला एक काही छोट्या मोठ्या रेमेडीज करता येतात। ती म्हणजे काय, उत्तरेच्या दिशेला चांदीच्या भांड्यामध्ये आपण मोती ठेवू शकतो, ईशान्येला आणि पूर्वेला आपण मोठ्या प्रमाणात स्फटिक ठेवू शकतो। त्यामुळे मोती स्फटिक अशा उघड्यावर आपण वाट्यांमध्ये घालून ठेवलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला खूप सुंदर मिळतो। त्यामुळे ती विदिशा वास्तूचे आपल्याला तोटे हे कमी प्रमाणात किंवा अल्प प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे किंवा मिळणार देखील नाही। त्यामुळे आता विदिशा वास्तू म्हणजे काय हे तुम्हाला कळलं आणि त्याचे जे काही दोष आहेत त्याचं निवारण कसं करायचं तेही तुम्हाला सांगितलं। त्यामुळे भिण्याचे काहीच कारण नाही। शेवटी भाव महत्वाचा, भक्ती महत्वाची, भीती महत्वाची नाही। मंडळी, हा उपाय करून पहा। जर कोणाची विदिशा वास्तू जर तुम्ही चेक केली आणि तुम्हाला दिसून आलं तर हे वरील उपाय तुम्ही करा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल। तूर्तास इथे सांगतो, धन्यवाद। जय गणेश।